चला राजदुली आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. तसेच पंचही आपणास विनंती, आपण चला मैदानाच्या आतमध्ये. तर चला प्लीज विनंती असेल आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. जागृत मराठा राणाला संघाला विनंती आहे. क्षेत्ररक्षण सजलं जाते या ठिकाणी. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक वर्ग तसेच खेळाडू, युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले आमचे सर्व प्रेक्षक राजा, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही टीम खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतात. या फॉर्मॅटमध्ये पाहूया. जागृत मराठा राणाल वर्सेस गावदेवी राजदोली. प्रथम नाणेफेक या ठिकाणी आपण पाहिलं, जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले गेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच ऑल इंडिया 40+ कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेब या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाजीसाठी येतोय. या व्यासपीठाच्या समोर जी थार कार आहे ती बाजूला केली तर बरं होईल, कारण तिची मिरर जी आहे ती खेळाडूंना दिक्कत निर्माण करून देते. गाडी जो खेळतो त्याची देतो तो. या ठिकाणी होते खेळाला सुरुवात. पंचांच्या माध्यमातून अधिकृत केला जातोय इशारा. गोलंदाज आपण पाहतोय विनायक गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकाचा खेळ आरंभ होतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. क्या बात आहे. त्या ठिकाणी निलखंड पाहायला मिळतोय आणि कुठल्या प्रकारची चुकी नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट या ठिकाणी पाहायला मिळते प्रदीप पाटील यांच्या नावाने. सुरुवात चांगली दमदार असरदार पाहायला मिळते राजनोली संघाच्या माध्यमातून. विनायक याने मात्र फसवेगिरीचा चेंडू हाताला गेला आणि त्या जाल्यामध्ये बरोबर प्रदीप पाटील सापडला गेला आणि कुठल्या प्रकारची धावना धावफलकावरती जमा करतात तंबूच्या आसरामध्ये जाताना पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय बालचंद्र येतोय ऑन साइडला. गोटी राम आहे त्या ठिकाणी, चुकी नाहीये आणि इथं मात्र पाहतोय आपण दुर्दैवरित्या चंद्रकांत ही बाद होते रनआउटच्या स्वरूपात.
पंच निर्णय काय आपला? आउट आहे. दोघांनी स्ट्राईक सोडली होती. बॅटला बॉल लागले. कारण आपण दोन्हीकडून जर ज्यावेळेस जागा सोडली जाते त्यावेळेस फलंदाज आपण बाद देतोय. तर चित्र काय होतं मैदानाच्या आतमध्ये?
निश्चित आपण जर विचार केला तर जर दोघांनी स्ट्राईक सोडली गेली तर तो निर्णय आपण पाहतोय वेगळा देतोय, पण स्ट्राईक जर एक सोडतं एक नाही सोडत तर अशा फलंदाजाला बाद घोषित केला जात नाही, असा आपला कमिटीचा नियम आहे. खेळ थांबवू नका मित्र. चला, जो नियम आपला आहे त्या नियमाचा फॉलो करा मित्र हो. चर्चेत वेळ घालू नका, खेळ थांबवू नका. पंच जे निर्णय देतील तो मान्य करा. पंचांनी जोशी साहेबांची बात केलेली आहे, त्याप्रमाणे जे निर्णय देतील त्याचा स्वीकार करा मित्र हो. बघितला नाहीये यस, या ठिकाणी चेक केलं गेलं का स्ट्रायकरनी क्रीज सोडलेलं नाही आहे, त्याच्यामुळे जो कमिटीचा निर्णय जो बनतोय तो जर दोन्ही फलंदाज सोडतील तरच कुठल्या तरी फलंदाजाला बाद देण्यात येईल, अन्यथा तो बाद देता येत नाही आहे. हा कमिटीचा नियम आहे. आपला नियम कुठला बनवतो, नियमच आहे ना, असं काय मला दोरकनाथ भाऊ ऐका, हो दोरकनाथ भाऊ ऐका, ते माझे जो नियम आहे त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. चला खेळाला सुरुवात करूया आपण. पंचांना पुन्हा एकदा विनंती केली जाईल, दोन्हीकडून जर स्ट्राईक सोडलं जाईल त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. नसेल तर आपण लाईव्ह मध्ये बघू शकतोय, आमच्याकडे तुम्ही निर्णय पाठवा, आपण इथनं निर्णय देऊया. चला खेळाला सुरुवात करूया. पुढे चेंडू, यावेळेस चांगला फटका आहे, 70 त्या ठिकाणी, बट अंदाज बांधता आला नाहीये.
दोरकन आहे यास आणि या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू सीमा पार येतो चौकार. पुढे चेंडू पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होते टर्न गोलंदाजी मार्क वरती विनायक स्लोअरचा मारा केला आहे. लॉंगाच्या रिजन मध्ये कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय. इथं मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळाली बट लगेच कव्हर केलं गेलं स्वतःला सावरलं आणि चेंडूला फेकून दिलं गेलं. एकच धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काय नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतोय छोट्या मोठ्या अशी बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चंद्रकांत दुसऱ्या बाजूला भालचंद्र दोन्ही एक तगडे खेळाडू आहेत. चांगला समन्वय पाहायला मिळते. बंधूंचं प्रेम नेहमीच या ठिकाणी दर्शवलं जाते. दसंख्या धावफलकावरती 5 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता. काही चेंडू हाताला गेला. वेट जरूर केला होता लाईन रीड करण्यासाठी बट चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा निर्धावची होते सांगता. अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा होतील तयार. यावेळेस आपल्या फॉलोथ्रू मध्ये कलेक्ट केलं गेलं आहे. क्या बात आहे. कमबॅक केलं जिथं चौकार लागला त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलं आहे. धावसंख्या स्थिर राहिली गेली ती म्हणजे धावफलकावरती आपण पाहू शकता 5 या अंकावरती. सुरुवात चांगली दमदार असरदार पाहायला मिळाली. विकेट गेला पहिल्या चेंडूवरती त्यानंतर डॉट त्यानंतर मिसफील्डच्या माध्यमातून चौकार आणि त्यानंतर आपण पाहतो सिंगलनेच खेळ खतम केला म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ खतम झाला. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरे षटक आय थिंक नीलखंड सरसावले पाहूया कोण हाताळतोय. गोटीराम सुद्धा दावेदार आहे. रणनीती चेंज केली जाते. चांगला ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच ओव्हर दमदार असरदार. गुटीराम येतोय यावेळेस ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड शॉट ज्याला म्हटलं जातं. काही पे निगा आहे काही पे निशाणा. चेंडू मात्र निघून जातो किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावच्या स्वरूपात हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गुटीराम एक चांगला खेळाडू आहे. जिद्दी क्रिकेटर आहे. पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस पॉईंटच्या रिजन मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. एकच धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काय नाही आहे. दोन्ही बंधू आहेत आणि दोन्ही बंधूंमध्ये ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. या वेळेस पाहतोय चांगला फटका खेचलाय. गॅप मध्ये जातोय चेंडू नाही थांबत जातो सीमा पार होते चौकार. आता मात्र हवेमध्ये आहे. नीलकंठ इज देअर. चुकी होणार नाही आहे. फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात.
त्याने जेवण करून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती आहे की जे कोणी जेवण करायचे बाकी असतील त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. आज खऱ्या अर्थाने वनभोजनाची फिलिंग झाली. बरेच वर्षानंतर शाळेची आठवण झाली. कारण जेवण ठेवलं होतं मस्तपैकी झाडाखाली आणि काय सुंदर जेवणाची रुचक चव. आमचे स्कोरर पण प्रशंसा केली की चांगले जेवण त्या ठिकाणी मिळालं गेलं आणि हे खऱ्या अर्थाने 40+ मध्येच प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहूया. गुटेराम तयार होते गोलंदाजी मार्क वरती. दिनेश ऑन स्ट्राईक. डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. कुठेतरी खराब सुरुवात झाली तिला, मात्र यावेळेस अल्टीपल्टी केला जरूर आहे. पाहूया काय घडेल या ठिकाणी. छत्रशेख धावतोय परंतु चेंडू नाही थांबत. चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. डावाला आकार मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 13 या अंकावरती पाहायला मिळते. आता मात्र चांगलं टोटल पाहायला मिळतंय. या ठिकाणी फलंदाज होतोय बाद आणि इथं मात्र डावामध्ये बदल मतलब चुकीची दुरुस्ती केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 14 पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14 धावा. ओव्हर क्रमांक या ठिकाणी कंप्लीट केले जाते. दुसरं पहिल्या ओव्हरमध्ये 5, या ठिकाणी 9. या ठिकाणी आपण जर पाहिले तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी भरपूर सारे मेहनत घेत आहे. खास करून आपण पाहिलं तर येणाऱ्या महिन्यामध्ये, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये पाहिलं तर 7, 8, 9 जानेवारीला दमन दौरा आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी, त्याची आखणी करण्यासाठी, दमनसाठी आपण पाहतोय लॉट कमिटी मेंबर असतील प्रमोदजी भोईर, त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे विलास पाटील सर असतील. त्याचबरोबर आपण पाहिलं तर भिवंडी तालुका 40+ क्रिकेट मंडळासाठी अतोनात मेहनत घेणारे मित्र म्हणे निस्वार्थपणे काम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व, अर्थात या भिवंडी ग्रामीण 40+ साठी वरदान लाभलेलं सचिव अर्थात प्रदीपजी जोशी सर असतील. त्यांच्या समेत आपण पाहिलं तर भिवंडी तालुका 40+ चे उपाध्यक्ष सन्माननीय नितीनजी गवले असतील. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ज्यांचा मोलाचा हिस्सा वाटा असतो असे तुम्हाला सर्वांचे लाडके गणेश ठाकरे असतील. त्याचबरोबर पॉवर प्लेचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, चौकारांचं बादशाह ज्याला म्हटलं जातं, असं शैलेश पाटील सुद्धा आपण पाहतोय त्या पाहणीसाठी गेले आहेत. त्यानंतर अनिल दादा असतील. या सर्वांनी खरोखरच खूप मेहनत घेतली गेली आहे आणि निस्वार्थ काय काम असतं ना ते त्यांच्याकडून शिकावं. कामं भरपूर असतायत परंतु त्यांना बाजूला सरून या 40+ साठी अतोनात मेहनत घेतात हे सर्व खेळाडू आणि सर्वांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळेस सोडवला गेलाय, पाहूया. क्या बात आहे, वड कॅच. फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही अटी व नियम घालून दिलेले आहेत या कमिटीच्या माध्यमातून. पहिले 3 षटक जे आहेत ते 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे.
टॉसला दोन्ही टीम बरोबर उपस्थित असणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने हे दोन नियम जे आहेत ते कडेकोर पालन करणं आवश्यक आहेत. राजेंद्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो विकेट प्रस्थापित करतोय. पुढे चेंडू यावेळेस काय घडतंय? यस, व्हाईट बॉल. यावेळेस चेंडूला टर्न केल्यास अंपायरच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट या ठिकाणी पाहायला मिळाली. पाहता पाहता दुसरी धावी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि जिथे या सामन्याचा आनंद आपण पाहतोय दमन दौऱ्यासाठी गेलेली टीम घेत असताना आणि त्यांच्या माध्यमातून खास करून आयोजन नियोजनाचं कौतुक केलं गेलं आहे. खूप चांगली स्पर्धा सजवली गेली. वर्ष दुसरं असलं तरीही कुठल्या गोष्टीमध्ये कमी न पडता एक उत्तम नियोजन कसं असतं हे दाखवून देत असताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पाहतोय आपल्याच फॉलोथ्रू मध्ये आपण अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एक धावेमध्ये आहे दोरकनाज देर. कुठल्या प्रकारे चुकी नाहीये. बॅक टू बॅक चांगला झेल या ठिकाणी पकडताना पाहायला मिळतोय. दोरकनाथ झेलची जर हॅट्रिक केली तर नानाजी गोंडली साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येईल. यावेळेस मात्र लाईन लेथ बिघडली जाते आणि वाईटचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 19-18 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक आहे. अतिशय कमी धावा संख्या धापलकावरती पाहायला मिळत आहेत. वीरतानाजी दापोडे संघाचा लोएस्ट स्कोअर 25 धावांचा आहे. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली जाते. दोरकनाथ आणि गोटीराम दोघांमध्ये झुंबड चालली जाते. चेंडू कोण उचलेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 20 धावा धापलकावरती. राजेंद्र यांनी आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल जरी हाताळले असतील तरी धावांवरती अंकुश ठेवला जरूर आहे. आतापर्यंत 6 धावा या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात आणि 2 गडी बाद केले गेले आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या ओव्हर मधील. पाहूया काय घडतंय. स्लोअरचा मारा ठेवला होता. फटका चांगला सजवलाय. चेंडू मात्र जाईल सीमा पार. दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट होता. त्यानंतर व्हाईट, त्यानंतर 2, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 4. 1 2 3 4 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. 2 व्हाईट, 2 कॅच, 2 व्हाईट आहेत. होते होते कधी कधी असं वाटलं की एकच व्हाईट आहे म्हणून त्यांना ते जाणवलं नाही. बट या ठिकाणावरून 2 व्हाईट दर्शवत आहेत. डॉट चेंडू नाही आहे.
चला चला होतंय होतंय, चला चुका माणसाकडून होत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती धावसंख्या 24. चांगला आहे तो, गेम चेंजर आहे. नरेश शिजाईवर बाला गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे, चांगला चेंडू या ठिकाणी निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे 24 या अंकावरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय. पुढे चेंडू पुढे सरसावून आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. इथे एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. धावसंख्या पुढे सरकते 25 या अंकावरती. यावेळेस उडवलाय, हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली गोटीराम. आणि आपण पाहतो या ठिकाणी झेल चांगला घेतला गेला आहे. चांगला गोलंदाज आहे, नेहमी शैली चांगली राहिली गेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की चांगली ओर आतापर्यंत हाताळत असताना क्या बात आहे. इन कटर आपण पाहिला तर पटल्यानंतर आतल्या बाजूने बोलला जातोय, ही खासियत आहे. आणि दोन्ही बाजूने हा टर्न करणारा माहिर गोलंदाज नरेश उर्फ बाला आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या खूप कमी आहे धावफलकावरती 25 या अंकावरती. यावेळेस व्हाईट बॉल हाताला गेला आहे. 26 धावा धावफलकावरती. आता कुठेतरी स्कोर कार्ड पुढे सरकते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा फक्त खर्च केले गेल्या. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. यावेळेस समोरच्या दिशेने पुश केलं गेलं आहे. इथे एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. 27 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू, इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटचा बॉल ही डॉट येतोय. आणि धावसंख्या पाहतोय आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावांचं लक्ष्य आहे. पाहूया या 28 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की थांबल्या जातील, या ऐकूया सुभाष धुमाल सर यांच्या आवाजाने.
धन्यवाद मनोज ठाकरे सर. आव्हान ठेवले गेले ते 28 धावांचा आपण बघतोय. लो स्कोरिंग सामना जरी पाहायला मिळाला असला तरी मात्र इथे वापसी करावी लागेल जागृत मराठा राहणार संघाला. गोलंदाजीच्या माध्यमातून गावठी रांजणोली संघासमोर जे लक्ष ठेवलेले गेले ते 28 धावांचा आणि 28 या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी गावठी रांजणोली संघाकडून सर्वजोडी मैदानामध्ये आता मात्र दाखल होताना पाहायला मिळते. आई गावठी 40+ नानकर आयोजित आई गावठी चषक 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. VIP डायजवर विराजमान मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये या मुळेश्वर सुतार यांना देखील आपण पाहू शकता. नानकर संघाचा हिटमॅन मुळेश्वर सुतार आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर सर्व जोडी मैदानामध्ये अशोक आणि विनायक टू ओपनर ऑन मेडल आपण बघतोय. गावठी रांजणोली संघाकडून आव्हान 28 धावांचा आणि 28 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी जोडी मैदानामध्ये आता मध्ये सज्ज होताना विजय आपण बघतोय. बॉलिंग ट्रॅकला गुरुजीला सुरुवात करेल जागृत मराठा राहणार संघाकडून. तर विजयाचा सामना केला फलंदाज अशोक. पहिले षटक पॉवर षटक आणि पॉवर षटकामध्ये क्षेत्ररक्षी विरचना आपल्याला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक ऑलरेडीमध्ये आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सलगमध्ये तैनात केले गेले आहेत. ऑफ साईड पूर्णपणे पॅक आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न खरं तर ऑन साईडला केला होता. चेंडू जातो या ऑफ साईडला थाळम्या रिझनमधून. हा अजब गजब शॉट आपण बघतोय या फलंदाजाच्या बॅटमधून. या फटक्याचं वर्णन म्हटलं कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार नाही. ज्याने चाहते थे पुन्हा लेकिन पोच गए ठाणा. हा चौकार आपण बघतोय. चौकाराने या अकाउंट ओपन होते रांजणोली संघाचं. इथे ऑन साईडला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. स्लॉफी वर्क अतिशय गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न तिथे देखील जीवाचा आटापिटा आणि चेंडू निघून जाते सीमा पार. हा चौकार. हा दुसरा चौकार रांजणोली संघाच्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 8, नशिबाची साथ देखील आपण पाहतो इथे या रांजणोली संघाला लाभते. लक फॅक्टर ऑन होताना पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये कुठलीच गोष्ट जागृत मराठा राहणार संघाच्या बाजूने घडली नाही आणि म्हणूनच आपण बघतोय या 27 धावा फक्त पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं आहे. आणि 28 धावांचे माफक लक्ष इथे मात्र गावठी रांजणोली संघासमोर उभं केले गेलेले आहे. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पॉइंट स्क्वेअर लेगचा चेंडू खाली आणि अखेर स्वतः पडला मात्र चेंडूला पडू दिलं नाही. पहिला हादरा बसतोय गावठी रांजणोली या संघाला. मिळतोय यानंतर या सामन्यात विजय संघ विपक्ष गंगामाता गुंदवली हा पुढील सामना असणार आहे. गोलंदाज विजय बॉलिंग ट्रॅकवर राईट अमोर्दुष्टम गोलंदाजी करताना इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. मात्र चेंडू निघून जातोय बॅकवर्ड डीप बाउंड्री मधून सीमापार चौकार. अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. या इनिंगचा विचार केला तर या डावामध्ये आपण बघतो या षटकामध्ये
चौकारच चौकार पाहायला मिळतात. 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. चौकाराने धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी मिडविकेटच्या डोक्यावरून मात्र डीप मिडविकेट मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज गोटीराम याला. गोटीराम या सिंगलने पोहोचतो आपले वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. रांजणोली संघाची धावसंख्या पोहोचते ती 13वर. आव्हान 28 धावांचं एक माफक आव्हान इथे पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंगचा जो दुर्दैव विक्रम आहे 25 धावांचा, इथे मात्र 28 धावांचा आव्हान आपण पाहतोय. इथे ऑन साईडला मिडविकेट रिजन मध्ये पुन्हा एकदा यावेळी या पायांचा वापर तिथे केला गेला होता चेंडू अडवण्यासाठी. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या त्याने 2 धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 15वर. पहिल्या षटकात समाप्ती गावठी रांजणोली संघाची धावसंख्या 28 लक्षाचा पाठला करताना एक बाद स्कोरवर पाहायला मिळतं ते 15 धावा. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये गावठी रांजणोली संघ सध्या पाहायला मिळतोय. आई गावठी 40+ नानकर आयोजित आई गावठी चषक 20-25चं आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील 5वा सामना आपण पाहतोय राहणार विरुद्ध रांजणोली या 2 संघामध्ये. अजय येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिले षटक विजयाने आता आला होता आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय अजय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष गंगामाता गुंतवली. आज ओमसाहेब फिसे संघाने 2 सामने जिंकले आहेत. अतिशय चांगलं परफॉर्मन्स त्यांचं दोन्ही सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं. पहिल्या सामन्यामध्ये गावदेव सोनाले आणि त्यानंतरच्या सामन्यामध्ये जय हनुमान सारंगाव संघाला पिसे संघाने पराभूत केलं होतं. अजय या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू केलेला आहे. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो थ्रू तेवढा चांगला नाही आणि परिणामस्वरूप 2 धाव पूर्ण. तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय की 3 धावा देखील फलंदाज पूर्ण करतायत. रांजणोली संघाची धावसंख्या 3 ने पोहोचते ती 18वर. इथून 17 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 17 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. समीकरण अतिशय सोपं आता मात्र झालेलं आहे. कट करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस. चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. स्विंग अँड मिस हा चेंडू देखील आपण पाहतोय. चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज अजय. आणि अजय याला आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर या षटकामध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 2 डॉट चेंडू अजयाने हाताळलेले आहेत. इथे बॅकवर्डला जाऊन चेंडूला खेळलेला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मात्र इथे फक्त एकच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. संघाची धावसंख्या 19. 9 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आपण सामना बघतोय जागृत मराठा राहणार विरुद्ध गावठी रांजणोली या 2 संघामध्ये. इथे या फुलटा चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. भीमर नो आपण पाहतोय आणि पंच इशारा करतात फ्रीडचा. दरम्यान धावसंख्येमध्ये देखील 1 ने भर पडते. धावसंख्या 20. इथे या एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न आणि चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरेजमधून सीमावर चौकार. आणि आता मात्र आपण पाहतो विजयाच्या उंबाड्यावर गावठी रांजणोली संघाकडे इथून अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. चेंडू आणि अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे.
ओव्हरची समाप्ती 2 षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 24-1 बाद. इथून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील विजय संघ विपक्ष गंगामाता गोंदवली. कालचा दिवस एजी स्पोर्ट्स निंबोली संघाच्या नावे राहिला होता. अतिशय चांगल्या प्रभावांचं एजी स्पोर्ट्स निंबोली संघाने कालच्या दिवशी केलं होतं. शेवटच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर अमर स्पोर्ट्स कासने संघविरुद्ध निर्धारित 4 षटकामध्ये तब्बल 72 धावा कुठून काढल्या होत्या एजी स्पोर्ट्स निंबोली संघाने आणि तोच या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील निंबोली संघाच्या नावे पाहायला मिळतोय. राकेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसरे षटक घालण्यासाठी. 12 चेंडू आणि केवळ 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पंचांचा इशारा वाईट. केवळ इनमिन 3 धावेने दूर. आता मात्र गावदे रांजोले संघ विजयापासून 3 धावांची आवश्यकता आहे. एक धाव पूर्ण आणि विजय फटका आपण पाहतोय. विजय संपादन केलेला आहे गावदे रांजणोली संघाने. अभिनंदन रांजणोली आणि हार्ड लक राहणार. तर यानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत आणि टॉस आपण मॅन ऑफ द मॅच कडे देखील वळणार आहोत. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गोटीराम ज्याने गोलंदाजी करताना 2 विकेट 9 धाव फक्त खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करताना 2 चौकाच्या मध्ये त्याने 12 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं. तो गोटीराम ठरलाय.